तेवढ्यात ते असणारे उंदीर बाप्पा त्या ठिकाणी बाप्पाच्या समोर उभा आहे. हात जोडले आणि म्हणले, महाराज कशा करता आठवण केली आहे, सांगा म्हणले, काय काम आहे. गणपती बाप्पा म्हणले, ऐका, आमच्या पिताश्रीने लग्नाची शर्त ठेवली, म्हणले तुम्ही काय करायचं, पृथ्वी परिक्रमा करून आले, आता आपल्याला पृथ्वी परिक्रमा करता निघायचं. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज गाडीची चावी काढली, गणपती बाप्पाच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, म्हणले आजपासून आपल्या ड्रायव्हरकीचा काय राजीनामा, म्हणते आपण ड्रायव्हरकी करणार नाही. म्हणजे पळवायची किती पळवायची म्हणले, किती पळवायची म्हणले, की काय असं मुंबईला जायचं वापस यायचे का म्हणले, नाही पृथ्वी परिक्रमा म्हणले, माझा जीव काय बरं गेलं म्हणले, तुम्हाला तुम्ही जर बारीक असतात तर नेलं असतं म्हणले, पळलं असतं म्हणले, पळून माझ्या पायाचे सांगले का जाणार, पण म्हणले भले तुमचं पोट मोठं एवढे जाड दूर म्हणले, तुम्ही बसले का इथून तिथं जायला मला 2 दिवस लागतात म्हणले, एवढं तुमचं बलाढ्य शरीर आणि ते शरीर घेऊन शिवाजीनगर म्हणून इथं मंत्री कंस्ट्रक्शन मध्ये नाही यायचं म्हणले, ते जायचं कुठं, शिवाजीनगर आणि मंत्री कंस्ट्रक्शनचं कमीत कमी 2 किलोमीटरचं अंतर असं आहे की नाही. म्हणले तिथून इथपर्यंत नाही यायचं, सगळ्या पृथ्वीला परिक्रमा करायच्या, आपल्याच्याने होणार नाही म्हणले, तुम्हाला जर करायचीच असली तर पायी करा, नाही तर दुसरं ड्रायव्हर बोलवा, दुसरं वाहन बोलवा, आपल्याला तुमच्याकडे काम करायचं नाही. महाराज गणपती बाप्पाने हात जोडले, म्हणजे ऐकायचं, चिंता करू नको, आपल्याला परिक्रमा करायची हे सांगितलं, तुला पृथ्वी परिक्रमा करायचं सांगितलंय, पण चिंता करू नको, माझ्याकडे एक असा असणारा पर्याय आहे, हा पर्याय जर असत ना तर मी तुमच्या सोबत, पर्याय जर असत काही कसं ना म्हणजे काही नाही, आमचे माता पिता या ठिकाणी बसलेत ना, त्यांनाच परिक्रमा सुरू केली आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा आपल्या आई वडिलांना परिक्रमा मारतात, 1 मारली 2 मारल्या, भगवान शंकर म्हणू लागले, हा दर्शन घेणार आणि परिक्रमेला निघून जाणार वाटतंय, इथंच मला चक्र मारू लागला म्हणते. भगवान शंकर म्हणू लागले, अरे गणपती जाना म्हणले, किती वेळचा गेला म्हणले, आणि तू या ठिकाणी आम्हाला चक्र मारू लागला म्हणले, माझी परिक्रमा चालू आहे, डिस्टर्ब करू नका, मला बसणं त्या तिकडे थांबू नका म्हणले, माझी परिक्रमा चालू आहे ना, माझ्या परिक्रमेमध्ये अडथळा आणू नका म्हणले. असं म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हणू लागले, कसली परिक्रमा म्हणजे पृथ्वीची परिक्रमा करतोय. ते म्हणले कशी, अहो म्हणले या पृथ्वी तलावरती मला ज्यांनी आणलं ना, त्या माता पित्याचं दर्शन घेऊन जर परिक्रमा केले, मला पृथ्वी माहिती नाही केवढी आहे, पृथ्वी माहिती नाही कशी आहे, पण मला जी पृथ्वी माहिती आहे ना, ती पृथ्वी म्हणजे तुम्ही, ती पृथ्वी म्हणजे मला तुम्हीच आहात म्हणले, तुम्हाला असं असणारा परिक्रमा मारली की काय झालं म्हणते, मला त्या ठिकाणी पुण्य घडलं म्हणते. भगवान शंकर म्हणतात असं होत नसतं. ते म्हणते बोलवा ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाला बोलवण्यात आलं, ब्रह्मदेवाला विचारण्यात आलं, म्हणले हे खरं आहे का. ब्रह्मदेव म्हणले हे बुद्धीचे देवता आहेत, हे यांच्याकडे काय कमी आहे म्हणले, सगळं असं असणार आहे म्हणले, यांना सगळं माहिती आहे. कार्तिकी महाराज बिचारे गेले म्हणले आणि यांनी सगळं पृथ्वीला परिक्रमा केलं म्हणले, हे कसे आहे, पृथ्वीचं परिक्रमेचं पुण्य यांना प्राप्त झालं म्हणले, यांचा विवाह तुम्ही करू शकता. बघा बरं का म्हणते, जर कार्तिकी जर आला, एक तर रागीत आहे म्हणजे त्यांचा राग या पृथ्वीला सहन होणार नाही. ते जर आले आणि जर कुठले रागले ना, तर मग म्हणले आपले कोणाचीच खैर नाही म्हणले. ते म्हणले चिंता करू नका, कार्तिकी महाराजांना समजवण्याचं काम माझं. जसं इकडं गणपती बाप्पाचा विवाह चालू झाला, विवाहाची तयारी चालू झाली, आला गणपती बाप्पा आणि विवाहाची तयारी चालू झाल्याच्या नंतर सगळे आनंदित आहे. पहिला विवाह झाला माझ्या पार्वती मातेचा, तर तो कैलासावरून खाली जावा लागला की नाही. काही चालणाऱ्या न चालणाऱ्या व्यक्तीला ते पाहायला भेटला नाही की नाही. ज्याला चालता येत नव्हतं, गुडघ्याचा त्रास होता, कोणाला त्या ठिकाणी चलण्याचा त्रास होता, कोणाला कशाचा त्रास, ते भगवान शंकरांनी निमंत्रण पाठवलं होतं म्हणजे, पण आमच्या पाय